नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज नागपंचमी आहे. नागपंचमी निमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्याकडे नागपंचमीला कोणकोणते पदार्थ तयार करतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज मी मोतीचूर लाडूंची रेसिपी शेअर करणार आहे. एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतले आहे. या चाळणीने हे पीठ चांगले चाळून घेतले आहे. हे पीठ चाळल्यामुळे पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत. पाव चमचा ते अर्धा चमचा मीठ घातले आहे. या वाटीमध्ये थोडेसे पाणी घालते, अंदाजे 4 चमचे. यामध्ये 1 लहान चमचा पिवळा रंग घातला आहे. हा रंग या पाण्यामध्ये चांगला विरघळवून घेऊया. आता हे रंगीत पाणी तयार आहे. याऐवजी तुम्ही केशरी रंग सुद्धा घालू शकता. हे रंगीत पाणी या पिठामध्ये घातले आहे. आता या वाटीनेच अगदी थोडे थोडे पाणी घालून याचे बॅटर तयार करूया. आपण भजी करताना जसे बॅटर तयार करतो त्याप्रमाणे तयार करायचे आहे, पण अगदी पातळ बॅटर तयार करू नका. या इडलीच्या वाटीने 2 ते 2.5 वाट्या पाणी मला लागले आहे. हे बॅटर तयार करताना एकदम पाणी घालू नका. अगदी थोडे थोडे पाणी घालत हे आपण याप्रमाणे मिसळत जायचे आहे. आता आपले बॅटर तयार आहे. गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते. तेल आता चांगले कडकडीत तापले आहे. बुंदी करण्यासाठी ही स्टीलची प्लेट घेतली आहे. या प्लेटच्या अर्ध्या बाजूला याप्रमाणे छिद्रे आहेत. या प्लेटवर याप्रमाणे हे बॅटर घालायचे आहे आणि याप्रमाणे बुंदी पाडायचे आहेत. याऐवजी तुम्ही झारासुद्धा घेऊ शकता. या प्रकारे बुंदी करताना तेल चांगले कडकडीत असायला हवे. जर तेल कोमट असेल तर बुंदी गोल तयार होत नाहीत. कमी गरम तेलामध्ये बुंदी केल्यामुळे हे बुंदी चपटे तयार होतात. यामुळे तुम्ही कडकडीत तेलातच हे बुंदी पाडा. या पद्धतीप्रमाणे सगळे बुंदी मी तयार करून घेते. हे बघा, या पद्धतीने मी सगळे बुंदी तयार करून घेतले आहेत. आता आपण पाक तयार करूया. जितके बेसन पीठ घेतले असेल त्याच प्रमाणात साखर घ्या किंवा 1/2 पट साखर घेऊ शकता. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले आहे. आता याचा आपण एक तारी पाक तयार करूया. पाक तयार करताना याप्रमाणे एकसारखे ढवळत राहूया. यामुळे साखर बुडाला बसणार नाही. आता या पाकाला रंग येण्यासाठी अर्धा चमचा पिवळा रंग घातला आहे. 1 मोठा चमचा व्हॅनिला इसेन्स घातला आहे. याऐवजी तुम्ही वेलदोडे पावडर घालू शकता. याबरोबरच 2 ते 3 लवंगा घालू शकता. यामुळे पाकाला खूप छान सुगंध येईल. गॅसवर मंद आचेवर ते मध्यम आचेवर हा पाक आपण तयार करूया. आता आपला पाक तयार आहे. हे बघा, एक तार येत आहे. आता आपण गॅस बंद करूया. या पसरट भांड्यामध्ये हे तयार बुंदी काढून घेते. हे बघा, बुंदी खूप छान तयार झाले आहेत. पण मला आजच्या रेसिपीसाठी बारीक बुंदी हवे होते. हे खूप मोठे बुंदी आहेत. तुमच्याजवळ जर बारीक छिद्रांचा झारा असेल तर त्यामध्ये तुम्ही तयार करू शकता.
या प्रकारचे बुंदी तुम्ही तिखट बुंदी, फरसाण किंवा चिवड्यामध्ये घालू शकता. हा साखरेचा कडकडीत पाक या बुंदीमध्ये घालते. कडकडीत पाक घातल्यामुळे हे बुंदी लवकर मुरतात. 2 मोठे चमचे तूप घातले आहे. तूप घातल्यामुळे लाडूंना चव छान येते. हे बुंदी कोमट होण्यासाठी ठेवूया. आता हे बुंदी कोमट झाले आहेत. मला मोतीचूर लाडूंसाठी बारीक बुंदी हवे आहेत. त्यामुळे हे पाकामध्ये मुरत ठेवलेले बुंदी मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घेते. हे बुंदी मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटायचे नाही आहेत. अगदी थोडंसं जाडसर वाटायचं आहे. हे बघा, याप्रमाणे मी सगळे मोठे बुंदी मिक्सरला लावून घेते. आता लाडू करण्यासाठी मिश्रण तयार आहे. एका प्लेटमध्ये थोडेसे बेदाणे घेतले आहेत. हाताला थोडेसे तूप लावून घेतले आहे. आता आपण लाडू वळूया. या पद्धतीप्रमाणे सगळे लाडू आपण तयार करूया. या लाडूंच्या मध्ये एक एक बेदाणे लावूया. बेदाणे न वापरता काजूचा एक तुकडा सुद्धा ठेवू शकता. सध्या माझ्याजवळ बेदाणे आहेत, त्यामुळे प्रत्येक लाडूवर याप्रमाणे बेदाणा लावला आहे. हे लाडू वळताना थोडेसे मऊसर आहेत, पण काही वेळाने हे लाडू नीट होतात. हे लाडू गार झाले तरी अगदी खुसखुशीत असतात आणि चवीला तर अप्रतिम होतात. या पद्धतीने मी आता सगळे लाडू तयार करून घेते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. हे लाडू लहान मुलांबरोबरच मोठ्यांनासुद्धा खूप आवडतील. हे बघा, आता हे लाडू तयार झाले आहेत. हे 20 लाडू तयार झाले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.